choose the field first against Vicky Challengers. Over to you, Combox. येस योगी सर, उपस्थित पाहुण्यांचं आणि लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. नवीन सामना, नवीन वेळ आणि पाहूया आपण हा नवीन खेळाडूंचा नवीन खेळ. निमित्त आहे GPL धमाका 2024 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं, दिवस क्रमांक पहिला आणि सामना क्रमांक 5 आपल्या समोर. 5 षटकांचा मुकाबला. पंचांच्या भूमिकेमध्ये अभिजित सावंत आणि रॉकी सर. सलामीचे फलंदाज स्ट्रायकरला चेतन पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला निखिल. फ्रंटलाईन गोलंदाज राज. पहिला चेंडू घेऊन पुढे सरसावले होते, सफल झाले, परंतु हा फटका चुकीचा आणि झेल अगदी अचूक टिपला कॅप्टनने. चेतन पाटील बाद. पहिला चेंडूती पहिला धक्का लागतोय या ठिकाणी विकी चॅलेंजर्सला चेतनच्या रूपात. सर आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे चेंडूला न तपासता न वाचता अभ्यासपूर्ण खेळ न करता अगदी हाणामारीचा प्रयत्न केला, हे कितपर्यंत योग्य आहे सर? मी तर म्हणे की पहिल्या चेंडूवरच आपण जर पाहिलं तर आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण मित्र म्हणतो की कॅप्टनचं सजेशन असं असावं की तुम्हाला स्टार्ट फास्ट करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र स्ट्रोक जर पाहिला तर अगदी बॅटच्या वरच्या भागाला स्पर्श चेंडू झाला आणि त्याच अनुषंगाने कौतुक करावं तेवढं कमी क्रिश पाटीलचं. कारण पाहिलं तर अगदी भरपूर उंच चेंडू होता, बराच वेळ हवेत होता, परंतु खास करून चेंडूवरती त्यांनी लक्ष केंद्रित परफेक्टली केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर चेंडूवर त्यांनी नजर हटवली नाही आणि जबरदस्त कॅच. नक्कीच अगदी आपल्या विपरीत दिशेला जाऊन अशा प्रकारे नजर न हटवता झेल टिपणं नक्कीच या ठिकाणी प्रशंसनीय आहे. पुन्हा एकदा क्रीजच्या दिशेने तसाच झेल, तशीच ऍक्शन आणि तो आता मात्र तो झेल झाला फेल. सेकंड चान्स योगी सर भेटली होती, ती सुद्धा क्रिश पाटीलला. कॅप्टनकडे झेल उडतोय आणि अशा प्रकारे फटकेबाजी मला तरी सर योगी सर चुकीची वाटते. परंतु मी तर म्हणतो की या ठिकाणी क्रिश पाटील कॉलिंग करायची होती मिडविकेटच्या फिल्डरला, कारण हा झेल सोपा मिडविकेटला मात्र अगदी सहजपणे होता. परंतु क्रिश पाटीलनं एक्झॅक्टली सांगितलं की मी पुन्हा हा झेल पकडेल, परंतु कुठेतरी ड्रॉप झाला तो झेल आणि करण पाटील उर्फ कुका याला मात्र पहिला जीवनदान या ठिकाणी मिळत असताना राज पाटील पुन्हा एकदा हो अकुट्यापर्यंत चेंडू ऑन साइडला टर्न केला, गॅप मधून चेंडू फरार होतोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून. 4 धावांसाठी हा चौकार. खूपच हाफ ऑफ द पिच खेळपट्टीच्या अर्ध्या भागात टाकून सुद्धा पूर्णपणे टायमिंग दिला आणि खेचून मारला अक्षरशः. हा चेंडू चांगला होता, चेंडू आतमध्ये वळला, बॅटच्या नीटचा पट्ट्यात आला नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय सेकंड स्लिपकडे. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या चौकारानंतर 1 पुढे सरकते. एकूण झालेली आहे ती म्हणजे 7 एकाकडच्या मोबदल्यात. प्रत्येक चेंडूवरती फलंदाज मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतोय, जणू काही हा 3 षटकांचा सामना आहे की काय, परंतु तसं नाही. 5 षटकांचा सामना आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. म्हणजे एक्झॅक्टली असा एक दृश्य आपण पाहतो की कुठेतरी पॉवर प्लेचे जे षटकं आहेत त्यामध्ये जेवढ्या धावा आपल्याला ठोकता येतील तेवढ्या धावा ठोकण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी विकी चॅलेंजर्स या संघाच्या फलंदाजांना आपल्याला पाहायला मिळतोय. हा योगी असे म्हणायला लागेल की विकी चॅलेंजर्स पहिला सामना खेळतोय, असं पण म्हणू शकत नाही की आधीचा सामना वगैरे गमावला की काय. मग अशा प्रकारे तुम्ही खराब सुरुवात का करताय? ॲक्च्युली पहिलं षटक व्यवस्थित पाहून खेळायचं आहे, विकेट राखून खेळायचं आहे, कारण एलिमिनेटर सामना नाही आहे, नॉकआउट सामना नाही आहे. आणि असं पाहतो की सी द बॉल आणि हिट द बॉल, चेंडूला बघा आणि मारा अशी जणू काय रणनीती वापरतायत. हो नक्कीच, जशी निशाणी बघा आणि मग बटन दाबा हे दृश्य आपण इथे पाहतोय की काय. राज पाटील पुन्हा एकदा हो या ठिकाणी चांगला फटका निखिल देसलेच्या बॅट मधून आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी.
आणि फटकाही चांगला दिसला. चांगला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतला होता. चेंडू चॅनलमध्ये होता, चांगला बॅटमध्ये घेतला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला नजारा पेश केला. 4 धावांसाठी धावसंख्या निल्सन आकड्यावरती आहे. 1 गडी बाद 11. 111. हो, गुडघा टेकून अगदी नटराज स्टाईलनी फटका मारायचा प्रयत्न नव्हता केला. धोका होता, फेकी थोडीशी वाईट झाली बॉलरच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे पहिले षटक समाप्त झाल्याचा इशारा रॉकी सरांचा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि विकी चॅलेंजर संघाची धावसंख्या चेतन पाटीलच्या विकेटच्या मोबदल्यात 12. दोन्ही संघाचा आपण खेळ पाहिला तर अगदी समान समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. कारण धनेश फायटरनं सुद्धा एक सफलता प्राप्त केली आणि या विकी चॅलेंजर संघाने 12 धावा जोडल्या. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको प्लीज, तुम्हाला लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. यानंतर तो पुढील सामना आहे. दोन्ही संघानं एकदम तयारीत राहायचं आहे. परी 11 विरुद्ध देवांग लायन्स या दोन संघामधील पुढील सामना असेल. तदनंतर पार्थ इंटरप्राइजेस संघ फाईट करेल विकी चॅलेंजर संघाच्या विरोधात आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल माऊली ग्रुप विरुद्ध बंटी ब्लास्टर. GPL धमाका पर्व दुसरं 2 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतोय. जणू काही कुक्स ग्रामपंचायतील हा एक सण आहे, उत्सव आहे आणि हा सण सर्वच खेळाडू आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एन्जॉय करत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल आपण करण पाटील मॅन फ्रॉम कुक्से. फिल्डिंग डिपार्टमेंट कडे पाहू शकाल आपण 3 फिल्डर डीप मध्ये आहेत. हो, कुठे चेंडू ऑन साईडला या ठिकाणी टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बाट मध्ये कुठला संपर्क नाहीये. पाहू शकाल एक डीप स्क्वेअर लेग लगावलेला आहे, एक मिड विकेट आहे आणि लॉंग ऑफ थोडासा या ठिकाणी पाहिलं तर वायडिश आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मगनजी कालेकर यांचं या ठिकाणी शुभागमन. कुक्से बोरुली गावची एक दानशूर व्यक्तिमत्व, शांत स्वभावाची व्यक्तिमत्व. अजून एक चांगला चेंडू, जबरदस्त या ठिकाणी फलंदाजाचे हावभाव पाहिल्यानंतर या ठिकाणी कार्यसर गोलंदाजी केली जात आहे. अगदी बरोबर उल्लेख केला योगी सर आपण की फलंदाज जसं शफल होतंय त्यानुसार त्याला फॉलो केलं जातंय आणि अक्षरशः चाचपडतोय फलंदाज त्या ठिकाणी. एक चौकार वगळता त्यानंतर त्याचे कुठले फटके आत्मविश्वासदायक नव्हते. गणेश देसलेचे, निखिल देसले एक चौकार ज्याने दाखवला आणि एक असं वाटलेलं की आशेचं किरण उभं झालं परंतु त्यानंतर करण पाटीलने चांगली बॉलिंग केली आहे. पुढचा चेंडू घेऊन हो, फ्लाईट द्यायचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते LBW साठी. पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी विकेट किपरच्या मागे आणि एक धाव कंप्लीट झाली लेग बायच्या रूपाने. एकूण धावसंख्या इथे पाहू शकतो विकी चॅलेंजरची एका गड्याच्या मोबदल्यात 13. हो, नक्कीच शॉर्ट फाईनलेकडे पाहिले तर श्रीकांत भुईर आहे. मागच्या पर्वामध्ये पाहिलं तर परी 11 संघाच्या वतीने त्याला आपण खेळताना पाहिलं आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल धनेश फायटर संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. हेच तर लीगच एक वेगळाच आनंद असतो. कुठला खेळाडू कुठल्या संघामध्ये खेळेल याची प्रचिती आपण देऊ शकणार नाहीये. परंतु करण पाटीलला वन डाऊनला पाठवणं कितपर्यंत योग्य आहे याचं उत्तर मात्र शोधावं लागेल विकी चॅलेंजर्स या संघाला. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर मयूर पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू होता. त्यानंतर तुम्ही करणच्या ऐवजी जेपीला या ठिकाणी वन डाऊनला पाठवू शकले असते परंतु तो निर्णय न घेता डायरेक्टली कुकाकडे संघनायक फोसले आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी धाबांची गती आपल्याला ढासळताना पाहायला मिळते. या ठिकाणी पहा चेंडू येतोय, मोठा फटका खेळतोय, त्याच्यावरती कुठलाही तंत्र नाहीये, कुठलाही पॉवरफुल मिडलिंग नाहीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण झाल्या. जर तुम्हाला अटॅकिंग खेळ खेळायचा असेल तर मात्र तुमच्याकडे एखादा फलंदाज हार्ड हिटर असणं फार गरजेचं आहे. जरी सुद्धा फटका मिस टायमिंग झाला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला बाउंड्रीज मिळू शकते. त्या अनुषंगाने तुम्ही धावा वाढवू शकतात परंतु तशा प्रकारचं काही गेम प्लॅनिंग कार्यविसर मात्र ते पाहायला मिळाला नाही. हो, फटके आपल्याला अगदी विश्वसनीय काही दिसतच नाही आहेत. आपण बरोबर उल्लेख केला. फक्त हाणामारी होते, चेंडूला बघा आणि चेंडूला मारा असंच रणनीती वापरली चेतन पाटीलनी पहिल्या चेंडूपासून आणि त्याला सगळे जणू काय बॅट्समन फॉलो करतात. आता हा फटका सुद्धा आपण म्हणू शकतो की ब्लाइंड शॉट होता परंतु 2 धावा मिळाल्या कारण तो सुरक्षितपणे लँड झाला नो मॅन झोनमध्ये आणि अशा प्रकारे षटक सुद्धा संपलं. दुसरं 2 षटकाची समाप्ती विकी चॅलेंजरच्या संघाने धावा इथे उभ्या केल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, त्या म्हणजे 17. नक्कीच आपण मोहम्मद केपला पाहिलं असेल कारवेसर. मोहम्मद केप जास्त षटकारामध्ये डील करायचा नसायचा. अगदी लावून तो कार्पेट गॅप शोधायचा, चौकारामध्ये जास्त तो या ठिकाणी विश्वास दाखवायचा
परंतु करण पाटीलची तीच शैली आहे, परंतु हा करण पाटील षटकारामध्ये डील करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तशी पावर त्याच्याकडे पाहायला मिळाली नाहीये. आणि त्याचमुळे 2 षटकांमध्ये आपण जर विचार पाहिला तर कुठेतरी वर्चस्व आपल्याला धनेश फायटरचं पाहायला मिळालं, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत सकाळपासून जे आपण सामने पाहिले तर सर्वात लो स्कोर पॉवर प्ले मध्ये आपल्याला विकी चॅलेंजरचा पाहायला मिळतोय. हो नक्कीच बरोबर आपण उल्लेख केला, कारण प्रत्येक सामन्यामध्ये जवळपास प्रत्येक पहिल्या 2 षटकांमध्ये 25-30च्या पुढे धावा जात होत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की 8.50च्या वेगाने फक्त 17 धावा इथे उभ्या केल्यात. आता मात्र व्यवस्थित पद्धतीने चेंडूला पाहून, चेंडूला रीड करून, वाचून आणि अगदी कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन फटके मारणं गरजेचं आहे, कारण रुपेश दादा पाटील यांचा संघ आहे विकी चॅलेंजर, जो सहजासहजी या सामन्यामध्ये हलगर्जीपणा करणार नाहीये. आधीच्या बॅट्समननी नक्कीच चुका केल्या, परंतु त्या चुका तुम्ही सुधारून या ठिकाणी तुम्हाला धावांची सुधारणा केली पाहिजे. सज्ज आहे त्या ठिकाणी पाहतोय आपण लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा निखिल देसले. हो अजून सुद्धा खराब क्रिकेट आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला, आणि फलंदाज बाद सुद्धा आहे. हिट विकेट. नक्कीच निखिलने सांगितलं की नक्कीच या ठिकाणी गोलंदाज तर मला बाद करत नाहीत, तर मी स्वतःहून बाद होतो की काय, ज्या अनुषंगानं खेळ सुरू होता मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र पहा कुठेतरी आता डोले उघडले विकी चॅलेंजर संघाचे असे आपण म्हणू शकतो, कारण आता अखेर मयूर पाटीलला मात्र मैदानामध्ये येणं भाग्य पडलं. याचं कारण धावा अति संत गतीने पुढे चाललेल्या आहेत, आणि त्या धाबांचा तुम्हाला वेग वाढवायचा असेल तर तुमचे जे अगदी प्रॉपर खेळाडू आहेत, जे तुम्ही आय थिंक मयूर पाटील आयकॉन आहे त्याच्यावरती खूप मोठी मदार आहे, आणि आता मात्र आयकॉनवरती कुठेतरी विश्वास टाकला या संघ नायकानं, आणि त्याप्रमाणे इथे खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. हो नक्कीच चांगला पिंच हिटर आहे, अनेक ओपनचे क्रिकेट सुद्धा खेळतो, चांगली मागणी आहे, आणि असा खेळाडू या क्षणाला या मोमेंटला येणं फार अपेक्षित होतं मिडल ऑर्डरमध्ये, कारण 2 गडी बाद झाले, धावसंख्या फक्त 17वर आहे. परंतु आत्ता सुद्धा पाहतो आपण की कुठल्या प्रकारे बॉलिंग ओळखली जात नाहीये. योगी सर असं वाटतं की धमकी दिली की काय कॅप्टनने, की फक्त चेंडू जा आणि मारा, बघू नका आणि काय नाही, बॅट फिरवा आणि या आले तर आले नाहीतर नाही. आणि हा सुद्धा एक कारण होऊ शकतो की किरीश पाटीलच्या अगेन्स्ट कधी मयूर पाटील खेळलेला नाहीये, हा सुद्धा एक कारण होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने पहा थोडासा लवकर शॉट पिक केला, चेंडू थोडा उशिराने आला, आणि त्याचमुळे बॉडी लँग्वेजला मात्र चेंडू जाऊन धडकतोय. युवा आहे किरीश पाटील, परंतु चांगला टॅलेंट त्याच्याकडे पाहतोय. इथे मात्र पहा पावलांचा वापर, अरे चेंडू करतोय हवाई सफर, आउट ऑफ द पार्क. पहिला विकेट विकी चॅलेंजर संघासाठी मयूर पाटीलच्या बॅटमधून. जय श्रीराम, जय श्रीराम. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट फुटवर्किंग आणि अगदी सुंदर नजर होती. हाताचं, डोळ्यांचं, डोक्याचं कॉम्बिनेशन जुळलं होतं, बरोबर कॉम्बिनेशन जुळून चेंडूला लॉफ्ट केलं होतं. वाईडीस लॉंग अंच्यावरून मयूर पाटीलने तो घणागती प्रहार षटकार लगावला, आणि ते अशा उंचावल्यात विकी चॅलेंजरच्या धावसंख्या पोहोचली 23वर. अजून एक ब्लास्ट, परंतु मिस टायमिंग. मिड विकेट चेंडूच्या खाली पोहोचतोय, झेल टिपला जातोय. मयूर पाटीलने अशा उंचवल्या आणि त्यांनीच इथे निराश केले. विकेटचं पतन झालं, झेल बाद. नक्कीच ज्यावेळी प्राण प्रतिष्ठा 16 होता त्यावेळी आपण पाहिलं की धनेश चषकाला मात्र सुरुवात आपण केली होती, त्याची मात्र कुठेतरी आठवण करून देणारा डीजेचा एक छोटासा प्रयत्न. चला लगेचच आपण या ठिकाणी फिल्डिंग सजवायची आहे. किरीश पाटीलने कुठेतरी या ठिकाणी एक लालच दिली फलंदाजाला, आणि त्या लालचमध्ये कुठेतरी मयूर पाटीलला फसवलं गेलं. मिड विकेट सीमारच्या ओलांडण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगला झेल, चांगली कॅचिंग तिथे पाहिली आपण, खूप मोठी विकेट्स प्राप्त केली. आणि अशा अनुषंगानं विकी चॅलेंजर्स या टीमला लागणारा हा तिसरा धक्का पाहिला आपण. मयूर पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण शेलार.
मेरे करण अर्जुन आएंगे. अर्जुन तर नाही आला परंतु करण नक्की झालाय. आणि आल्या आल्या इथे मात्र पहा बॅकफुटला गेला, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये वेगानं विसावलाय. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक क्रिश पाटील. त्याचं मनोगत सुद्धा कॉन्फिडेंट होतं योगी सर टॉस करत असताना की आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करू आणि मला कॅप्टन्सी जी मिळाली आहे त्याचं सुद्धा मी सोनं करेन असं तो सांगतोय आणि दाखवतोय सुद्धा. नुसता बोलला नाही, त्याने करून दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तो म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलं जातं. आणि छान इथे परफॉर्मन्स फिल्डिंग करत असताना धनेश फायटर्स ज्याने पहिला सामना गमावला होता या स्पर्धेचा. हो नक्कीच. आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी विजय त्यांना हवा होता आणि त्याच वेळी क्रिश पाटील सांगितलं की आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आतापर्यंत चांगला खेळ त्याने केलाय. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. आपण पाहू शकाल सांघिक धावसंख्या 3 गडी बाद 24 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान 25-30 धाबा जरी जोडल्या इथून विकेट चॅलेंजर संघाने तर प्रतिस्पर्धी संघाला चॅलेंज देऊ शकतात. परंतु तशा रीतीने मात्र खेळावं लागेल खास करून करण पाटील उर्फ खोका. कारण 1 डाऊन आलेला आहे. तर 1 डाऊन आपण जर पाहिलं तर आणखी 3ऱ्या क्रमांकावरती खूप मोठी जबाबदारी असते आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि ती जबाबदारी मात्र या ठिकाणी स्वीकारावी लागेल. आणि पाहूया करणचं मात्र या ठिकाणी काय अप्रोच असेल आपल्या संघासाठी. हो नक्कीच. जास्त चेंडू सुद्धा खेळला नाहीये. 5 चेंडूमध्ये 11 धावा काढल्यात करणने. एक चौकार समाविष्ट आहे, 3 ट्रिपल आहेत, एक सिंगल आहे आणि त्याच्यामध्ये एक क्षमता आहे आणि ती क्षमता आता वापरण्याची वेळ आली आहे. 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंमध्ये निदान 24 किंवा 30 धावा जरी झाले तरी पण 50 ते 60च्या दरम्यान जर गेला संघ तर फायटिंग सामना होऊ शकतो. कारण तुमच्याकडे यॉर्कर किंग आहे मयूर पाटील. 2 षटकं त्याची नक्कीच कारणीभूत ठरू शकतात. चला स्पीडअप करायचा प्लीज. आपणास वारंवार इथून अनाऊन्स केलं जाणार नाही. राज पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतो या ठिकाणी सांघिक 4थं षटकाला सुरुवात आणि पाहू शकाल या ठिकाणी रिव्हर्सचा फटका केल्याचा प्रयत्न आणि ऐतिहासिक हा दुसरा फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय करण शेलार. चुकीचे फटके आणि चुकीचा स्टान्स म्हणू शकतो आपण. तुम्ही जेव्हा बॅटिंग करायला उभे असता तेव्हा तुम्ही जो गार्ड जेव्हा घेता तेव्हा तुम्ही किती क्लोज आहे ते पाहिलं पाहिजे आणि फटके मारत असताना तुम्ही अजून बॅकसाईडला जात असाल आणि बघा या ठिकाणी तशा प्रकारेच आऊट झाला करण, ज्याचा आपण या ठिकाणी उल्लेख करत होतो की थांबणं गरजेचं आहे. 6 चेंडूंमध्ये 11 धावा करून गेला. जास्त वेळ थांबला पण तो चेंडू फार कमी खेळला. परंतु मी तर म्हणतो की गेम चेंजर अजूनही सागर शांताराम भोईर यांचं येणं बाकी आहे आणि त्यांनी आता मात्र तयारीला लागलेला असं म्हणावं लागेल. त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये ब्रेकफास्टची सुविधा आम्हाला लाभलेली आहे. मॉर्निंग सेशनमध्ये पाहू शकाल चांगलं योगदान आहे त्यांचा, आपण आभार व्यक्त करू. परंतु या ठिकाणी करण शेलारकडे खूप मोठी चूक मित्र म्हणेन. कारण सरळ बॅटने तो चांगले स्ट्रोक खेळत असतो परंतु कुठेतरी स्विच हिटचा त्याने प्रयत्न केला आणि तो फटका त्याच्या अंगली केला असं म्हणावं लागेल. ओ खराब चेंडू फुल टॉस. जबरदस्त शॉट सिलेक्शन. कुठलाही फिल्डर तिथे उपस्थित नाही आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी. राज पाटील आजच्या दिवसामध्ये योगी सर मला मागच्या वर्षीपेक्षा जरा प्रदर्शन व्यवस्थित करत नाही असं पाहायला बोलावंसं वाटतं. कारण त्याच्या बॉलिंगची जी धार होती ती फार कमी झाली आहे. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव वाटतो आणि लुजर वन खूप टाकतोय. अचूक लाईन आणि लेंथ आणि टप्पा अजून त्याला शोधता आला नाही. पहिल्या सामन्यापासून मी मार्क करतोय राज पाटीलला, ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे. तो चांगला चेंडू टर्न करू शकतो आणि चांगला क्विकर पण टाकतो, परंतु बरेचसे लुजर टाकतोय. अकूट टप्प्याची सुद्धा टाकतो आणि फुल टॉस सुद्धा देतोय. काहीतरी बिनसले किंवा आत्मविश्वासाचा या ठिकाणी अभाव पाहतोय आपण राज पाटीलमध्ये. नक्कीच असं वाटतं की कुठेतरी माइंड ब्लॉक आहे. ज्या अनुषंगाने मात्र ज्याप्रमाणे खेळ त्याच्याकडून आपण अपेक्षित करतोय त्या अपेक्षेनुसार मात्र खेळ होत नाहीये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना इथे मात्र पाहू शकाल अगदी चेंडूवरती फिंगर रोल केले पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र या ठिकाणी टर्न झाला आणि या ठिकाणी पाहू शकाल करण पाटील जसा मल्हार वेगाने पळतोय, जसा चिक्या वेगाने पळत होता तसा मात्र करण पाटील सुद्धा खेळपट्टीवरती वेगाने पळतोय. 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या आणि या 2 धाबाने संघाची धावसंख्या पाहू शकाल 30 धावा. बरोबर आहे योगी, कारण बॅटमधून धावा येत नाही तर धावून पळून तुरुस काढणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. कशा पण आल्या तरी चालतील, धावा वाढवणं गरजेचं आहे आणि त्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत सुद्धा होता. झेल काय टिपता आला नाहीये लेग स्टिपला.
चेंडू फ्लाय झाला होता. फटक्यामध्ये आत्मविश्वास अजिबात अजून पण नाही आहे. एखाद दुसरा फटका वगळता कुठलाही फटका कॉन्फिडंट इथे पाहायला मिळाला नाही आपल्याला विकी चॅलेंजर्सकडून. जशी चेतन पाटीलने सुरुवात केली तसं या ठिकाणी अक्षरशः पत्त्याचं घर कोसलावं तसे 4 गडी बाद झाले होते. आणि धावसंख्या इथे फक्त आता 31 वर आहे. चौथं षटक समाप्त होईल 2 चेंडूनंतर. कारण की बनी होते शॉर्ट फायनलकडे. बनी नाही तो अब्दुल गनी झेल ड्रॉप केला आणि जीवनदान मिळाला त्या ठिकाणी. गिरीश पाटीलला पुन्हा मात्र फटका हवेत केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय रोहन पाटील आणि या ठिकाणी मात्र चूक होणार नाहीये. राज पाटीलला मिळाली सफलता आणि अखेर करण पाटीलला मात्र माघारी जावं लागेल. विकेटचं पतन पाहिलं आपण. 5 गडी बाद झालेत. कधी कधी असं म्हणावंसं वाटतं की आशा उंचावलेल्या आहेत परंतु लगेचच या ठिकाणी विकेटचं पतन होताना पाहतोय. काही लुजर वन टाकतोय राज पाटील, काही अचूक मारा टाकतोय आणि त्या अचूक चेंडूवरती त्याला विकेटचं प्राप्तीकरण सुद्धा होत आहे. शेवटचा चेंडू असेल आणि नवीन फलंदाज केपी जेपी नॉट केपी ओनली जेपी अर्थात अक्षय पाटील पर 6 500 रुपीज बाय बबलू पाटील. हो पहिल्या चेंडूवरती स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. कारण सर आहे की नाही जेपीची झलक परंतु फटका मात्र त्या ठिकाणी कॉन्फिडेंट नव्हता. परंतु या ठिकाणी पहा दुहेरीचा प्रयत्न ओव्हरच्या रूपाने 2 धावा कंप्लीट. आणि नक्कीच हा सामना पाहण्यासाठी संघाचे पुरस्कार ज्ञानेश्वरजी पाटील मॉर्निंग 9 वाजता या ठिकाणी पोहोचले होते. परंतु नक्कीच कुठेतरी संघाने निराश केलं असंच म्हणावं लागेल. हो त्यांनी स्टेज बराच वेळेच्या आधी सोडलं, मी पाहिलं त्यांना. परंतु नक्कीच क्रिकेटचा सामना आहे. स्कोअर कुठलाही असू दे फक्त तुम्ही फाईट दिली पाहिजे, झुंज दिली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. जसा आघाडीने संघर्ष केला परंतु शेवटी हार पत्करावी लागली. परंतु संघर्ष करणं गरजेचं आहे. जे जग पाहत असतं संघर्ष विना काहीच नाही जगामध्ये, तो तुम्ही केला पाहिजे. धावसंख्या 33 वर. 4 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये क्रिशने लाजवाब कामगिरी केली. 2 गडी बाद करून फक्त 7 धावा दिल्या आणि राज पाटीलने कमबॅक केलं छान पद्धतीने. या चौथ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करून 2 गडी बाद केले आणि ह्या स्कोअरला एक चांगली बंधनकारक कलाटणी दिली. थांबवलाय, थंडावलाय स्कोअर, तो म्हणजे 33 वर विकी चॅलेंजर्स. बक्षिसाचा वर्षाव अर्थात अक्षय पाटील वर पाहतोय आपण. अक्षय पाटीलने 6 हॅट्रिक पूर्ण केली तर महेंद्र पाटील याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. बंटी पाटील कडून 1000 रुपये. क्या बात आहे. म्हणजे ही त्याची फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळते. कारवे सर भरपूर चाहते त्याचे आहेत. अनेक वर्षापासून क्रिकेट तो खेळतोय आणि भरपूर काही त्याच्यामध्ये बदल होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून या हंगामामध्ये नक्कीच हा हंगामा गाजवेल त्यात काही शंका नाहीये. डाबातील शेवटचं षटक वैभव व लो फुटा चेंडू चांगला ड्राईव्ह होतो. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफचा फिल्डर अगदी वेगाने आला. क्रिश पाटील दुहेरीचा प्रयत्न व या ठिकाणी जेपीची विकेट्स धोक्यात आहे. धोका आणि तिथे मात्र या ठिकाणी धोका पत्कारतोय. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अजून एक धक्का विकी चॅलेंजर संघाला. धावसंख्या सर्वात खराब कामगिरी म्हणू शकतो आपण विकी चॅलेंजरची. ह्या आजच्या दिवसामध्ये आपण जर लेखाजोखा पाहिला तर सर्वात खराब बॅट्समनचं प्रदर्शन जे झालं ते या संघाकडून झालं. कारण आत्मविश्वास पूर्ण फटके पाहायला मिळाले नाही आहेत. खूप चाचपडले, हाराकिरी केली, नांगी टाकली आणि मी तर म्हणतो की जवळपास रनआउट असेल, हिट विकेट असेल, असे विलक्षण विकेटचं पतन झालं जे आपण चुकीचं किंवा आत्महत्या समजली जाते क्रिकेटमध्ये. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी नांगी टाकली. 34 धावसंख्या आहे फक्त. फायटिंग स्कोर काय निर्माण होत नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला बघायचं आहे की हा सामना लो स्कोरिंग जरी असेल तरी सुद्धा हाय व्होल्टेज करण्याचा प्रयत्न करेल का विकी. हा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज वैभव.
फुलटॉस अगदी वेगवान चेंडू आपण पाहतोय ऋतिक राहुल शिलार होते त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती. वैभवसाठी एक पारितोषिक आहे, जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली या जीपीएल मध्ये तर साहिल पारधी याचकडून तुम्हाला पुमा कंपनीचे ब्रँडेड शूज दिले जातील. ही मैत्री ती आपण पाहतोय या ठिकाणी आपुलकी आहे प्रत्येक खेळाडूवरती ही प्रेम भावना आपण पाहतोय. चांगला खेळ धनेश फायटर कडून आपण पाहतोय. या पावसाळ्यात चेंडूचा पाठलाग केला परंतु खूपच बाहेरील चेंडू आपण पाहतोय. अगदी ऑफ स्टिक सोडून चेंडू जाणारा पंचांचा वाईटचा इशारा. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर तो आपण सामना पाहणार आहोत देवांग लायन्स विरुद्ध परी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण दक्षिण टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. धनेश फायटर्स खरोखर चांगली फाईट या ठिकाणी आतापर्यंत विकी चॅलेंजर समोर त्यांची पाहायला मिळाली. गोलंदाजांचं चांगलं कमबॅक आणि एक चांगली कॅप्टनशिप किरीश पाडलीकडून आपण पाहिले. शॉर्ट पिच चेंडू टॉप पिच चेंडू हवेत पुन्हा एकदा बनी. ओह माय गॉड फिर से गेंदगिरी. बनी तो बनी तो अभी नहीं बनी कुछ भी नहीं बनी यार. बनीने मागच्या वर्षी खूप मजा दिली होती ग्रामपंचायत लीगच्या माध्यमातून आणि यावेळेला सुद्धा बनीकडे सर्वांचं लक्ष आहे. किती सोपा सहज झेल होता आणि किती मस्त अवघड करून सोडला बनीने आणि त्याचं पुनर्वसन केलं जात आहे. डायरेक्ट किरवलीवरून सरवलीला पाठवलं त्याला. नक्कीच एवढा मोठा लाडू जरी असता तर तो लाडू त्याने गप्पन गेला असता परंतु हा चेंडू मात्र त्याला हातामध्ये विसावता आला नाही. 36 हा पोलचा प्रयत्न टायमिंग लाजवाब बेमिसाल टायमिंग आउट ऑफ द पार्क व्यासपीठाच्या बाहेर षटकार. नक्कीच या ठिकाणी विकी चॅलेंजर संघाच्या या ठिकाणी चॅलेंज देणारा हा स्ट्रोक पाहतो आपण. जणू काही या धावसंख्येवरती सुद्धा मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला मात्र चॅलेंज करू शकतात असा हा फटका पाहिला आपण. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू परंतु या ठिकाणी योग्य तो टप्प्याचा वापर केला वैभवनं आणि पाहू शकाल अगदी पंचांकडे लाऊड अपील. चला पंचांकडे कुठल्याही प्रकारचा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू नका. जबरदस्त तिन्ही पंचांची आपण कामगिरी पाहिली. स्वप्नील पाटील सर असतील, आमचे रॉकी सर असतील, अभिजित सावंत असतील आणि नक्कीच यासाठी मी गोकुळ सरांचा आभार व्यक्त करतोय कारण ते इथे उपस्थित नसताना सुद्धा मात्र त्यांनी ही त्रिमूर्ती या स्पर्धेसाठी या ठिकाणी आमच्याकडे पाठवली. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. ओ पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आहे. 2 शतरक्षक प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू निघून जातो मिड विकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. तर अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 46 धाबा विकी चॅलेंजर संघाने जोडलेला आहे. 47 धाबांचा लक्ष या ठिकाणी धनेश फायटर हा संघ पूर्ण करेल का. तत्पुरते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. देवांग लायन्स विरुद्ध परी 11. कुकसे गावचे युवा पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आणि कुकसे बुरुली गावचे उद्योजक मगनजी कालेकर दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल की आपण दक्षिण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करू. एकीकडे पाहू शकाल सुजित कालेकर आहेत, त्यांचे पिताश्री आहेत मगनजी कालेकर आणि देवांग लायन्स संघाचे संघनायक आहेत भावेश पारधी. जीपीएल हेड असं म्हणणं आहे क्या बात आहे. जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला देवांग लायन्स संघाने. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर. भावेश मागील हंगामामधील तुझा खेळ अतिशय सुंदर प्रमाणे बहरला होता. तू उत्कृष्ट फलंदाज या किताबाने सुद्धा तुम्हाला आणखी या ठिकाणी पारितोषिक दिलं होतं. या हंगामामध्ये काय बदल पाहतोय मागील हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये? प्रॅक्टिस कमी आहे. सीझनला आता सुरू झालेले आहे
तरी सुद्धा तू वेळ देतोस का क्रिकेटला? जास्त नाही पण मनातून क्रिकेट कमी नाही होणार पण कमी वेळ देतोय सध्या प्रॅक्टिसला. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकलाय, काय करण्याचा प्रयत्न करशील? टॉच खूप इम्पॉर्टंट होता. समोर बबलू पाटील आहे त्याच्यासाठी तर आम्हाला क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहे. जीपीएलचा दुसरा पर्व आहे भावेश, तू एक चांगला बोलका कॅप्टन आहेस, नेहमी तू चांगलं वर्णन करत असतो. मागील हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये जीपीएल मध्ये तुला काय परिवर्तन पाहायला आपल्याला? परिवर्तन तर असं काय दिसून येत नाही आहे तोच वाटतं. तर ही स्पर्धा तू शेवटच्या क्षणापर्यंत एन्जॉय करशील? हो शेवटच्या सणापर्यंत एन्जॉय करेन. आणि एक बदल झालेला आहे काहीतरी चौकार आणि षटकारांना काहीतरी मोबाईल देणार आहे ते चेंज झालेला आहे. तर नक्की तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सुजित, पहिला सामना तुम्ही जिंकलेले आहात आणि दुसरा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला किती धावसंख्येचा लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. बबलू पाटीलला जर आपण सोडलं तर त्यानंतर तू कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा करतोस की तो चांगला खेळ करेल माझ्या संघासाठी? प्रत्येक आहे, रोहन आहे. तुझ्याकडून काय संघाला अपेक्षा आहे? तू संघनायक आहेस, अष्टबलू खेळाडू आहेस, तर तुझ्याकडून काय तू आपल्या संघाला देऊ इच्छितो आणि काय अपेक्षा ठेवू शकतोस? अपेक्षा तर एवढी नाही पण नक्कीच प्रयत्न करणार. तू आयोजक कमिटीमध्ये आहेस, तुला असं वाटतं की काहीतरी कमतरता भासते मला या हंगामात? असं काय नाही, तेवढा प्रयत्न करू करायचं. तर नक्की तर पुढील हंगामासाठी तुला सुद्धा शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेपैकी संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला या ठिकाणी देवांगलाईस अर्थात सचिन ठाकरे यांचे संघ अर्थात कर्णधार आहेत भावेश पारदे आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. येस थँक्यू. आणि बॅट्समन पाठवा खेळाडू कक्षामधून. कैलासवासी यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्षामध्ये. धनेश फायटर्सचे बॅट्समन बसलेले आहेत आणि त्यातील पहिली जोडी येत असताना ज्यांच्यासमोर 47 धावांचं लक्ष आहे विजय प्राप्त करण्यासाठी. ह्या स्पर्धेचा पहिला सामना ज्यांनी गमावला तोच तो संघ आहे सन्माननीय पाडोशेख धर्मा पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेला धनेश फायटर्स. 30 चेंडूंमध्ये 47 धावांचं लक्ष ज्यांच्यासमोर. जरा फास्ट खेळा, स्पीडअप असू द्या गेम. छान पद्धतीने फिल्डिंगची जमावट केली पाहू शकता आपण. चेतन पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एक फ्लाइंग स्लिप, एक लेग स्लिप, एक गली, एक कवर पॉइंट, मिड ऑफ, शॉर्ट कवर आणि डीपमध्ये पाहू शकता आपण अगदी आमच्या डाव्या बाजूला लॉंग ऑन आहे. आणि एक स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना असे 2 क्षेत्ररक्षक पहिला पॉवर प्लेमध्ये डीपमध्ये ऑन साईडला, बाकी सर्व 30 यार्ड सर्कलमध्ये. टाळ्या वाजू या दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा की चांगला सामना इथे रंगेल अशी अपेक्षा करू. लो स्कोरिंग मॅच आहे योगी सर, परंतु सामना हाय व्होल्टेज बनेल. बनी तो बनी, नहीं तो जाएंगे सब अपने जेनी. बनीने अगदी सुप्रसिद्ध प्राप्त करून दिली आहे या स्पर्धेला. आणि असे बरेचसे मनमोहक क्रिकेटर आहेत ज्यांचं आपण विश्लेषण करत असतो, कोणी पण राग मानू नका. हो, पहिला चेंडू स्विंग केलेला आहे, हाफ वॉली घेऊन आणि स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न करतोय. उंच ओढी सुद्धा घेतली होती पण तो झेल निसटला, चेंडू सुद्धा निसटला, धडकला 4 धावांसाठी. प्रश्न निर्माण झालाय कारण पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती मयूर पाटीलला, परंतु कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. हो, चांगला मात्र चेंडू आणि तेवढंच चांगला ड्राईव्ह आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बाय कुकाकडून पाहतोय आपण. शॉर्टेस्ट कव्हरला उभे आहेत, 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली. 5 धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. छोटंसं लक्ष आहे परंतु या धावसंख्येवरती सुद्धा तुम्ही फाईट बॅक करू शकता कारण तुमच्याकडे मयूर पाटील सारखा गोलंदाज आहे, करण शेलार सारखा गोलंदाज आहे ज्याने पूर्ण संघाला 3 चेंडूमध्ये 1 धाव जोडून दिली नव्हती. करण पाटील तुमच्याकडे आहे. बॉलिंग जर ऑप्शन पाहिजे तर अगदी चांगला स्ट्रॉंग बॉलिंग ऑप्शन आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र धाबा सुद्धा रोखावा लागतील. चांगला फिल्डिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी 100% काम करावं लागेल. हो नक्कीच. क्रिकेटच्या खेळामध्ये 3 डिपार्टमेंट असतात. एक डिपार्टमेंट तुमचं फेल झालं ते म्हणजे बॅटिंगचं. अजून तुमच्या हातामध्ये 2 डिपार्टमेंट आहेत, एक फिल्डिंग आणि बॉलिंग. जर तुम्ही ते चांगलं केलं, घडवलं तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. सामना कुठे निसटला नाहीये. एवढंच काय लो स्कोरिंग आहे, तुम्ही ती हाय स्कोरिंग करू शकता. आणि छोटंसं जे स्कोर दिसतं आपल्याला योगी सर, ते डोंगर पहाड बनू शकतं जर तुम्ही अचूक मारा केला आणि झेल टिपले तर.
हा सुद्धा चांगला फ्लिकचा प्रयत्न होता आणि दरम्यान एक चोरटी धाव. हो नक्कीच पाहू शकाल डाबा स्टिकवर चेंडूची हाताळणी होती आणि शॉट फायनलीकडे चांगलं क्षेत्रक्षम पाहिलं आपण. मयूर पाटीलचे हे 2 षटकं खूपच इम्पॉर्टंट असतील कारण विकी चॅलेंजर संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्यावरचे खूप साऱ्या मदारा आहेत, अपेक्षा आहेत. ज्ञानेश्वरजी पाटील असतील किंवा रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून या सत्रामध्ये या नवीन संघाची बांधणी केली गेली विकी चॅलेंजर्स या नावानं. पाहूया हा संघ कुठपर्यंत या स्पर्धेमध्ये मजल मारेल. ओर द विकेट पुन्हा एकदा. ओ खराब चेंडू फुलटॉस दाबा स्विच इट. जबरदस्त रिव्हर्सचा फटका या ठिकाणी पहा रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून तो स्टँड उभारलेला आहे. त्या स्टँडला मात्र हा चेंडू जाऊन सलामी देतोय 4 धाबांसाठी. नीटचा फिंगर ग्रिप करू शकला नाही, त्या चेंडूवरती नियंत्रित करू शकला नाही आणि चेंडू फुलर लेनचा जाऊन जसा पाहिजे तसा स्विचेससाठी परवानगी भेटली बॅट्समनला आणि त्यांनी सुंदर चौकार लगावला. मयूर पाटील चेंज ऑफ पेस हा सुद्धा यॉर्करचा प्रयत्न होता. फुलर लेन गेला आणि खाली गुडघा टेकून ड्राईव्ह करचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. फलंदाज बाद होतोय. स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू होता, स्लोअर ओन चेंडू होता. ती लेथ फलंदाजाला ओळखता आली नाहीये आणि चेंडू जाऊन इष्टांना स्पर्श झालेला आहे. हो एका बाजूला असं मी पण पाहिलं की माझं लक्ष नव्हतं, कदाचित बॅट्समन आडवा होता स्टंपच्या आणि क्लीन बोल्ड झालेला लक्षात आलं नाही. परंतु असं वाटलं की लाऊड अपील इथे LB साठी केली जाते की काय. परंतु जेव्हा दर्शवलं अंपायरला मयूर पाटलीने तेव्हा लक्षात आलं की त्या ठिकाणी बघा की क्लीन बोल्ड झालेला आहे आणि बॅट्समन बाहेर निघाला. तर समीकरण बघा 25 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून 37 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अजय पारधी आपण पाहतोय. पुन्हा चेंज ऑफ पेस चेंडू हवेत परंतु शॉर्ट फाईन लेगच्या पुढे अगदी चेंडू मात्र लँडिंग पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मात्र एक धाव तरी कंप्लीट केली. एक जालं विल्लं होतं अजय पारधीच्या विरोधात परंतु त्या जाल्यामध्ये मात्र अडकला नाहीये. तर अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा. 30 चेंडूमध्ये 27 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्येच धावा तशा चांगला म्हणू शकतो आपण, कारण 11x5 जर केले तर 55 होतात आणि तितकं मोठं लक्ष नाही आहे, 50च्या खालीच आहे. परंतु जसं मयूर पाटीलने विकेटचं पतन केलं असं अचूक व्हेरिएशन्स जर दाखवलं आणि विकेटचं पतन होत गेलं तर हा जी धावसंख्या आपण पाहतो की जी कमी वाटते, छोटंसं डोंगर वाटते, टेकडी वाटते, हे मोठं पर्वत होऊ शकतं आणि तो प्रयत्न केला पाहिजे विकी चॅलेंजर्सने. समीकरण आता 24 चेंडूंमध्ये येणाऱ्या 36 धावांची गरज म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9.0ची सरासरी राखायची आहे, जी आपण अगदी सहज सोपी म्हणू शकतो. परंतु विकेटचं पतन करावं लागेल आणि विकेट जर रोखल्या धनेश फायटर्सने त्या सामना जिंकू शकतील. हो नक्कीच, कारण आपण जर धनेश फायटरचा विचार केला तर जी जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे या जोडीवरती सुद्धा मात्र खूपच अपेक्षात येणाऱ्या बॅटरमध्ये तुम्ही राज पाटीलला सुद्धा पाहू शकाल. परंतु जर तुम्ही ब्रेकमध्ये जर एखादे विकेट्स प्राप्त करत राहिले तर मात्र येणारा बॅटरवरती दडपण वाढू शकतो आणि त्या दडपणामध्ये मात्र तुम्हाला विकेट्स मिळू शकतात. तशा प्रकारची कामगिरी गोलंदाज इथे मात्र करतील का? आय थिंक मला असं वाटलं होतं करण शेलार किंवा करण पाटीलचा चेंडू हातामध्ये असेल, परंतु चेंडू आपण जर पाहिलं तर कॅप्टननं गिरीश पाटीलच्या हातात दिलेला आहे. पण फ्रॉम कुकसे बोरिवली गावाला बिलॉंग करतोय. त्याला वेल थोडासा कमी खर्च करा, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण यानंतर अजूनही 3 सामने खेळायचे आहेत. प्लीज गिरीश पाटील लॉंग रन अप ओर द विकेट मारा करेल. हो पहिला चेंडू जबरदस्त लेंथ आणि फलंदाजाची शैली ओळखीन चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली.
तर तुम्ही अशा विकेट जर घेत नसाल तर तुम्हाला जर या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करत असेल तर तुम्ही डॉट चेंडून सुद्धा मात्र प्रेशर वाढवू शकता आणि ती सुरुवात आय थिंक गिरीश पाटील करतोय आपल्या या पहिल्या स्पेलमध्ये. हो, अगदी सुंदर उल्लेख केला आपण की डॉट चेंडूमध्ये सुद्धा तुम्ही प्रेशर वाढू शकता आणि अगदी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला योगी सरांनी सांगितली की तो फार महत्त्वाचा आहे. डॉट चेंडू म्हणजे तुमच्यासाठी गोल्डन चेंडू असेल तो. हो, परफेक्ट डिलिव्हरी, क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर, बोगदा, टनेल पिच डिलिव्हरी आणि संधी सुद्धा मिळाली. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने जात असताना आणि नॉस्टॉक एंडला धोका होता रनआउटच्या माध्यमातून. दुसरा गडी बाद धनेश फायटरचा. जबरदस्त या ठिकाणी डिलिव्हरी अगदी या चेंडूचा उत्तरच नव्हतं अजय पारधीकडं. स्वतःला त्याने मात्र वाचवलं परंतु कुठेतरी या ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. जी सलामीला जोडी आली होती ती मात्र स्वस्तात बाद झाली आणि आता मात्र अजय पारधीच्या सुप्त्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण पाटील. करण पाटीलकडे सुद्धा मात्र एक चांगला टॅलेंट आहे परंतु त्या टॅलेंटचा तो वापर करेल का. परंतु या सामन्याचा आपण जर विचार केला कारवेसर तर असं वाटतं की हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत एक वेगळीच रंगत आणू शकतो ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे. हो, तसंच केलं पाहिजे योगी सर. मी तर म्हणतो की तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही स्कोरवरती जाऊ नका. तुम्हाला कमी स्कोरमध्ये सुद्धा सामना कसा बनवता येईल, अगदी क्लोज कसं जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रेक्षक तेच बघत असतात की तुम्ही फाईट कशी दिली. चेंडू हवेत आहे आणि ओ माय गॉड, व्हॉट हॅपन ऑन द ग्राउंड. कदाचित खेळाडू चष्मा विसरला की काय घरी. माय गॉड, योगी सर किती सोपं असेल. त्या चेंडूपर्यंत डोळे पोचले नाही आणि हातही पोचला नाही. मित्र म्हणे की चष्मा विसरले होते परंतु डोळे तर सोबत तुमच्या होते. खराब क्षेत्ररक्षण. मित्र म्हणतो की या सामन्यातील गोल्डन विकेट्स होती परंतु करण शेलाने ती चूक केली आणि क्रिकेटचा तसाही केला आपण पाहतो की चुकीला माफी नाहीये. आणि या झेलनंतर डीडी यांच्या प्रतिक्रिया का असतील या नक्कीच आम्हाला सायंकाळी नक्कीच ऐकायला मिळतीलच. गिरीश पाटील पूर्णपणे जान टाकतो या सामन्यामध्ये परंतु कुठेतरी चुका घडतायत आउटफील्ड मध्ये. हो, पुन्हा एकदा काय डिलिव्हरी आहे, जबरदस्त. आज आपण जर पूर्ण दिवसाचा खेळ जर पाहिला तर सर्वात फास्टर वन डिलिव्हरी बाय गिरीश पाटील. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. पाहू शकता आपण स्क्रीनवरती प्रेक्षक, आमचे ऑनलाईन प्रेक्षक बघतायत. सुंदर अगदी हार्म ऍक्शन आहे. लेग स्टिकच्या जवळून हा चेंडू किती सुसाट वेगाने, क्विकर वन. आणि चेतन पाटील सुद्धा आपल्या डोळ्यावरती आणि कपाळावरती हात देत असताना की मी हे काय केलं, मी सुद्धा झेल सोडला. आय थिंक एज होती असा नक्कीच या ठिकाणी दृश्य पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहू शकाल यष्टिरक्षक बीट झाले परंतु शॉर्ट फाईंडकडे चांगलं क्षेत्ररक्षण. खूप प्रयत्न करतोय गोलंदाज, एकदा टाळा असू द्या बॉलरसाठी. गिरीश पाटीलसाठी काय जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. फक्त आता फिल्डिंगची साथ लाभणं गरजेचं आहे. जसं आपण उल्लेख केलेला योगी सर की तुमच्याकडे 2 डिपार्टमेंट आहेत, एक बॉलिंग आणि फिल्डिंग. जर तुम्ही ती अचूक केली तर आज सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो आणि जाणारच, त्यात काही शंका नाहीये. कारण ही जीपीएल आहे, जीपीएल मध्ये काही घडू शकतोय. फटका मिस्टामिंग, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो, करण पाटील, ये क्या हो रहा है भाई. पहिले ते करण शेलार, अब एक करण पाटील. करणनी काय केलं या ठिकाणी. अक्षरशः सामना इथे येत आहे तुमच्याकडे. नशीब तुमचं बलवत्तर आहे परंतु तो संधी तुम्ही गमावताय. अगदी पुन्हा एकदा सोपा झेल होता. पाहू शकता स्क्रीनवरती रिप्ले दाखवलं जात आहे. आणि विनाशकारी विपरीत बुद्धी म्हटलं जातं, देव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं. बघा, हा सोपा झेल असे म्हणू शकत नाही. सूर्यदेवता तुमच्या ऑपोजिटला आहे, ते कारणही सांगू शकत नाही. नो एक्सक्यूज, नो रिझन. आणि असं वाटतं की योगी सर कदाचित नशिबाचं पारडं जड होऊ शकतं धनेशकडे. तर अशा प्रकारे तुम्ही संधी दिल्या तर. षटक समाप्त झालं आणि आता येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज. नाही, मित्र म्हणे की आता मात्र डीडी यांना अर्जुनच आणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण करण फ्लॉप होत चाललेले आहेत. करण शेलार फ्लॉप झाले, करण शेलार फ्लॉप झाले, करण पाटील फ्लॉप झाले. अर्जुन तर त्यांच्याकडे नाहीत परंतु सागर भोईर आहेत. जबरदस्त सामना. 18 चेंडू शिल्लक, 2 षटकाचा केली ते संपन्न झालेला आहेत आणि 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी
33 धावांची आवश्यकता. काय खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. परंतु एकाच ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना जीवनदान त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे योगी सर असं तर होणार नाही या सामन्यामध्ये की झेल सोडले तरी सुद्धा सामना जिंकला, असं तर होणार नाही ना? असं पण होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर अनिश्चिततेने भरलेला आहे. कारण तसं सुद्धा मला चित्र पाहायला मिळतं, एक अंदाज म्हणायची इच्छा झाली. कारण बॅट्समन सुद्धा चाचपडत आहेत, ते सुद्धा चुकीचे फटके मारतायत आणि कॉन्फिडन्स लेवल दोन्ही संघाची इथे थोडीशी ढासळली आहे असं या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. काहीतरी दबाव आहे, कदाचित संघ मालकांचं पुढे दडपण असेल किंवा हायकमांडचं दडपण असेल की चर्चा झाली असेल पांडुरंगजी पाटील आणि डी डी पाटील यांच्यामध्ये. काही होऊ शकतोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग GPL सीझन 2 थोडंसं करेक्शन आहे मित्रांनो. 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे, कारण धाफलक्यावरती 15 धावा पाहायला मिळतात. दुसऱ्या स्पेलमध्ये मयूर पाटील सांघिक 3रं षटक हाताळतोय. हो, या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत. आता मात्र या ठिकाणी गिरीश पाटील आहेत. चूक करतील का? पुन्हा चूक. जणू काय एखादी शपथ घेऊन आलेले आहेत की काय झेल पकडायचाच नाही आपण या सामन्यामध्ये. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की सोडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. असं कधी झालेलं नाहीये, पण आता इथे दिसतंय तसं. तुमच्या बाजूने नशीब येते बघा, झेल उडतायत पटापट एका पाठोपाठ आणि तुम्ही ते झेल अक्षरशः जमिनीला दान करतायत. सामना सुद्धा जणू काय तुम्ही आलेला गमावताय की काय असं वाटायला लागलंय. हा सुद्धा झेल थोडासा कठीण होता, पण तो पोचलेला गिरीश पाटील आणि झेल सोडला. धावा तिथे केल्या 2 पूर्ण. 30 धावांची अजून गरज 17 चेंडूंमध्ये. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 4 झेल ड्रॉप केले. खूपच खराब क्षेत्रक्षण. मयूर पाटील पुन्हा एकदा. करण पाटील सज्ज आहेत. ओ, या ठिकाणी थोडंसं लवकर फटका पीक केला. हेच तर वैशिष्ट्य आहे मयूर पाटीलचं. एकच अँगलला तो मात्र या ठिकाणी अनेक डिलिव्हरी त्याच्याकडे आहेत. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि एक चेंडू तो आपल्या भात्यातून बाहेर काढतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की मयूर पाटीलची 2 षटकं या सामन्यावरती काहीतरी दडपण आणू शकतात. पहिल्या स्पेलमध्ये मयूर पाटीलचा विचार केला तर एक सफलता त्याने प्राप्त केली होती. 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता प्रतिस्पर्धी संघ दडपणात आहे आणि त्याचा फायदा मयूर पाटील निश्चितपणे घेऊ शकतो आणि ते कार्य सुरू आहे. कम ऑन सांगत असताना या ठिकाणी सर्वच खेळाडू मयूर पाटीलला. आणि मात्र आपण नेहमीच म्हणतो की लो स्कोरिंग सामने इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी हा सामना असू शकतो. हो, असे अनेक सामने आपले भारत पाकिस्तानच्या विरुद्धचे झालेले आहेत. आपण पाहिलं असेल योगी सर की जेव्हा सौरव गांगुली कॅप्टन होते तेव्हा अक्षरशः आपण 125-130 वरती सुद्धा 50 ओव्हरच्या सामन्यांमध्ये सामने जिंकलेले आहेत त्या काळामध्ये. आता हा हवेत आहे, हवेत मारा, परंतु हा झेल मिळू शकत नाही. आउट ऑफ द पार्क. कौ कॉर्नरच्या वरून षटकार. भरपूर झाली रणबंदी. आता मात्र मी थांबणार नाही. अखेर षटकार मात्र करण पाटीलच्या बॅटमधूनच आला. आणि किती जास्त लांब जाण्याची आवश्यकता नाही, कारण सर पर्थमध्ये टेस्ट सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत. भारतीय संघ 150 धावसंख्येवरती ऑलआउट झाला. असं वाटलं की मात्र ऑस्ट्रेलिया संघ भरपूर धावांची लीड घेईल, परंतु तो संघ 104 धावसंख्येवरती ऑलआउट झाला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडू शकेल. आणि त्याच अनुषंगाने मात्र ज्या चुका मात्र विकेट चॅलेंजर संघाच्या खेळाडूंनी केल्या होत्या त्या चुका आता मात्र कदाचित महागात पडतील त्या संघाला. आणि तेच कानमंत्र आता देतोय राज पाटील, करण पाटील आणि अजय पारधी यांना. हो, नक्कीच. कारण आपण उल्लेख केला मगाशीच योगी सर तुम्ही की 4 झेल सोडले जवळपास. एखादा झेल ठीक आहे, परंतु 4 झेल तुम्ही लागोपाठ सोडले म्हणजे जवळपास तुम्हाला या ठिकाणी संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रयत्न करतोय मयूर पाटील, परंतु एकाच्या प्रयत्नाने होणार नाहीये. सांघिक खेळ आहे. टीम वर्क तुमचं उत्कृष्ट पाहिजे तर तुम्ही उत्कृष्ट टीम बनवू शकता आणि उत्कृष्ट विजय प्राप्त करू शकता. म्हणून या खेळाला म्हटलं जातं की हा सांघिक खेळ आहे. आणि की तुमची जर युनिटी चांगली असेल, तुमचा सांघिक खेळ चांगला असेल तर तुम्ही किती मोठ्या बलाढ्य संघाला पराभूत करू शकता. आणि ते कार्य इथून मात्र विकेट चॅलेंजर संघाच्या सर्वच खेळाडूंना मात्र करावं लागेल. मयूर पाटील नक्की त्या ठिकाणी झगडतोय, प्रयत्न करतोय. पुन्हा आता मात्र स्लोअर वन अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. राहुल शेलार आहेत. काऊ कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. एकाच धाब्यावरती समाधानी. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 47 धाबांचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती 24 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 23 धाबांची आवश्यकता. हो, मॅच न्यूट्रल आहे. अर्धे झाले, अर्धे बाकी आहेत. अर्ध्या असं म्हणू शकतो. परंतु 18 चेंडूंमध्ये त्या धावा झाल्या 24. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 23ची गरज आहे.
विकेटचं पतन तुम्हाला करता आलं असतं, परंतु 4 झेल सोडले आणि आतापर्यंत विकेट तुमच्या 6 झाल्या असत्या, परंतु फक्त 2च विकेटचं पतन झालंय. म्हणजेच थोडंसं पारडं जड आहे ते म्हणजे धनेश फायटरचं. अजून जर तुम्ही अचूक मारा केला आणि फिल्डिंगचं नियंत्रण चांगलं राखलं तर सामना कुठेही झुकलेला नाहीये असं म्हणू शकतो. अजून तितकीच चान्स आहे योगी सर विकी चॅलेंजर्सला सामना जिंकण्यासाठी. येणारी चेंडू 12 आणि 23 धावांची जिंकण्यासाठी गरज. परंतु मी तर म्हणतो की इथून जास्त पर्सेंटेज धनेश फायटर संघाचे आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतोय कारवे सर, मयूर पाटीलचा स्पेल या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि राज पाटीलचं येणं अजूनही बाकी आहे. हा एक टर्निंग पॉईंट होऊ शकतो या. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडू शकेल एक आपण भविष्यवाणी या ठिकाणी करतोय की एक्झॅक्टली थोडंसं पारडं जड आपण पाहिलं तर धनेश फायटर संघाचा आहे. परंतु करण शिलार गेम चेंजर गोलंदाज इथे मात्र गेम चेंज करेल का? पहिला चेंडू मात्र या ठिकाणी चेंडूला मात्र पंच केला अगदी पॉइंटच्या मधून. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, रेस सुरू आहे आणि त्या रेस मध्ये चेंडूचा विजय आलाय चौकार. क्लासिकल स्ट्रोक म्हणू शकतो आपण. अगदी लेदर क्रिकेट स्टाईलचा फटका, कॉपी बुक स्टाईलनी पुस्तकी फटका म्हणू शकतो. खूप छान सजवला आणि गॅप शॉट सिलेक्शन कसं करायचं हे बॅट्समनने दाखवून दिलं. पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढलं होतं. 4 धावांसाठी सामन्याला कलाटणी मिळाली असं म्हणू शकतो आपण. बघा अगदी हलचल निर्माण झाली, फिल्डिंगची सजावट केली जाते, बदल केला जातोय आणि स्कोअरबोर्डमध्ये सुद्धा बदल झाला. धावसंख्या पोहोचलेली आहे 28 वर. अजून जिंकण्यासाठी 19 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. हा सामना तो म्हणजे धनेश फायटरसाठी चांगला सामना पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण एकतर्फे सामने पाहिले, परंतु हा सामना असा वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्कीच एक वेगळीच प्रेक्षकांना मात्र मजा देईल. परंतु करणला सुद्धा मात्र या ठिकाणी काहीतरी नाविन्य आणावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. करण टू करण, ओ फटका हवेत खेळलाय, उंची जास्त आणि मिड विकेटची सीमारेषा सहजपणे ओलांडतोय. आलाय हा बिगी. करण पाटील इज ऑन फायर. प्ले बघतायत किंवा लाईव्ह क्रिकेट बघतायत किंवा आपण प्रत्यक्ष प्रेक्षक बघतोय की त्याचा स्टान्स खूप छान आहे, त्याचा बॅटचा फ्लो सुंदर आहे आणि त्याचा हेड आणि हँड कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर आहे. ज्या ठिकाणी त्याचं डोकं जातं, नजर जातं तिकडेच फटका जातो आणि तिथेच बॅटची दिशा असते. ही त्याच्या फटक्याची सौंदर्यता आहे जे तो दाखवतोय. खूप छान खेळतोय कारण अनेक संधी मिळाल्या योगी सर यांना. 4 झेल सोडले आणि तेच कारण ठरलं की आता आक्रमकता त्यांनी दाखवली आणि आता परफेक्ट शॉट लागतायत मैदानामध्ये. अजून धावांची गरज आहे. 13-9 चेंडू शिल्लक. हो नक्कीच. आपण जर भारतीय संघामध्ये नवोदित खेळाडू नितीश रेड्डीचा खेळ पाहिला तर अशाच प्रकारचा चान्स आपण करण पाटीलचा पाहतोय. या ठिकाणी पाहू शकेल लावा स्टिकवर चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न करणकडनं केला गेला आणि मात्र त्यांचा 22 इशारा अगदी स्टंपच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. जणू काय हा सामना सोडून दिलाय की काय. ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज आपण पाहतोय विकी चॅलेंजर या संघातील सर्व खेळाडूंची. परंतु सामना सोडू नका, प्रयत्न इथून सुद्धा तुम्ही करू शकता. एखादी विकेट्स तुम्ही जर इथून जरी प्राप्त केली तर मात्र सामन्यामध्ये अजूनही मात्र या ठिकाणी तुम्ही कमबॅक करू शकता. हो नक्कीच, कारण शेवटच्या षटकामध्ये मिडन ओव्हर सुद्धा टाकलेले इतिहास आहेत ते तुमच्या हातामध्ये 12 धावा आहेत. अजून 12 धावा तुम्हाला रोखायचे आहेत 8 चेंडूंमध्ये. हे 2 चेंडू व्यवस्थित जर करणने काढले तर शेवटच्या षटकामध्ये दबाव येऊ शकतो. झेल उडालाय, झेल टिपला जात नाहीये. बॉडी लँग्वेज खूप लेझी आहे. 1 हँडेड झेलचा प्रयत्न केला परंतु तो झेल मिळाला नाहीये. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. की जर या ठिकाणी स्थिरता जर राहुल शेलारची आपल्याला पाहायला मिळाली असती तर आय थिंक झेल होऊ शकला असता. परंतु पहिल्या षटकापासून आपण हेच म्हणत आलेलो आहोत, 16 झेल आणि 16 हा सामना असंच म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 झेल या ठिकाणी ड्रॉप केले आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याचा लाभ उचलला फलंदाज धनेश फायटर संघाच्या.
सर्वच खेळाडूंनी 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धाबांची आवश्यकता की या चेंडूवरती मोठा फटका येईल का. फटका तर चांगला पाहतोय अगदी जमिनीला गुदगुला करत चेंडू अगदी वाईट मिड विकेट कॉर्नरच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू शिल्लक आणि 5 धाबांची आवश्यकता. नक्कीच एक मी भाकीत केलं होतं की हा सामना कुठेतरी धनेश फायटर संघाच्या बाजूने झुकेल, कारण मयूर पाटीलचे स्पेल संपला होता त्या ठिकाणी राज पाटीलचं येणं बाकी होतं. पण तो राज पाटीलची आता मात्र आवश्यकता लागेल की नाही हा सुद्धा प्रश्न पडलाय, कारण अजय पारधी सुद्धा चांगल्या मूडमध्ये आहे आणि करण पाटीलने मात्र त्याचा ज्या नावानं त्याचा नॅचरल केला आहे तो त्याने प्रस्थापित केला आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला. हो नक्कीच, कारण त्यांनी झेल उडवलेले आपण झेल टिपले नाही आहेत आणि आक्रमकता त्यांना करण्यामध्ये पूर्णपणे संधी दिली आणि आक्रमकता त्यांनी दाखवली सुद्धा षटकामध्ये. जसं मयूर पाटीलचा स्पेल समाप्त झाला, करण पाटीलची बॅट तळपाला लागली आणि अजय पारधी सुद्धा त्याचा पाठला करून त्याचे सुद्धा चांगले फटके पाहायला मिळाले आणि पाहता पाहता विजयाकडे घोडदौड सुरू झाली, ती म्हणजे धनेश फायटर्सची, ज्यांना 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. समीकरण असं होतं एकेकाळी आपण पाहिलं होतं की 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज होती, 6 मध्ये 5 पाहिजेत. येस, 6 मध्ये 5, 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी नाही आहे, सुपर ओव्हर आहे टाय झाली तर. आणि तसंही टाय होणार नाही याची सुद्धा आपण काळजी करावी, कारण वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. चला स्पीड अप, कारण पाटीलच्या आता हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय की करण पाटील एखादा इतिहास आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी जीपीएलच्या माध्यमातून रचेल का, की अजय पारधी या चेंडूवरती मात्र ही मॅच फिनिश करेल. सर्वांची नजरा या सामन्यावरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ना मारा करतोय करण. ओ पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा झेल ड्रॉप. झेल नव्हे तर सामना सोडून दिलाय, सामना जिंकलाय धनेश फायटर संघानं. अभिनंदन पांडुरंगजी पाटील आणि हार्ड लक ज्ञानेश्वरजी पाटील, हार्ड लक रुपेशजी पाटील. चला आपण लगेच देऊया मॅन ऑफ द मॅच. नक्कीच सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर सामनावीरासाठी 2 दावेदार होते, परंतु पहिल्या डावामध्ये